गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यावरून जिल्ह्याचं राजकारण तापलंय. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार डोंगळे राजीनामा द्यायला तयार नसल्यानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही अनेकदा अरुण डोंगळे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा द्यायला नकार दिलाय. त्यांना सत्तेची खुर्ची सोडवत नसल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्यावर केली आहे. आता आमच्या बँकेमध्ये अमल महाडिक बे संचालक आहेत आणि बंटी पाटील आहेत. दोघेही एका कमिटीत आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन विनय कोले आहेत, सर्व पक्षाचे लोक तिथं, आबिटकर आहेत, सगळे आहेत. आता बाजार समिती ही सुद्धा आपली बाजार समितीचं उत्पन्न हे कोल्हापूरचं म्हणजे जी महाराष्ट्र पणन मंडळापेक्षा जवळजवळ तेवढा आहे. ह्या कारण काय की बाबा हे एकत्रपणानं चांगल्या पद्धतीने आम्ही चालवलंय. नेते मंडळींचं लक्ष आहे, काटकसरीनं आम्ही करतोय. आणि यामध्ये विनाकारण स्वतःच्या खुर्चीच्या हवेसाठी राजकारण आणण्याचा प्रयत्न अरुण डोंगळेने केलेला आहे. माझी त्याला विनंती आहे की त्याने अद्याप ही वेळ गेलेली नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. गोकुळचा चेअरमन हा महायुतीचा व्हावा अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असती तर ते मला बोलले असते. मी सुद्धा महायुतीतला महत्त्वाचा घटक आहे. सध्या तरी अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. मग चेअरमन पदाबाबत ते अजितदादांकडे का गेले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजून निवडणुका सुरू झाल्या. निवडणुकीच्या वेळेला एखादी गोष्ट सुरू झाली असती गोष्ट वेगळी, परंतु ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये जे ठरलं त्याचं जर अंमलबजावणी आपण केली नाही तर देशाला बरं दिसणार नाही. अजितदादा पवारांच्याकडे गेलेच नाहीत डोंगळे. ते आता राष्ट्रवादीत आहेत, त्याचे चिरंजीव राष्ट्रवादीत आहेत. आणि मी आज मला वाटतं कुठल्या पत्रकार सांगितलं होतं की गेल्या वेळेला विश्वास पाटील जेव्हा चेअरमन झाले तेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा हे आधीच भेटून आले होते त्याला, डोंगळे दादाला. दादा म्हणले पुढच्या 2 वर्षात आपल्याला अरुण डोंगळे तुम्ही करायचा शब्द दिला आहे, बघा माझ्याशी गाठ आहे. मग आता 2 वर्ष पूर्ण झालं तर आता तिकडे जाते तिकडे. गोकुळ चेअरमन पदाबाबत मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यातून मार्ग निघेल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.